कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा मृतदेह अखेर सापडलेला आहे। काल सायंकाळी 5च्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 11 वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेलेला होता। अमन भालदार असं 11 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे नाव आहे। कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने शोध मोहीम राबवत विद्यार्थ्याच्या मृतदेहाला बाहेर काढलेला आहे। घटनास्थळावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरातील सरनोबतवाडी इथं असणाऱ्या माळी कॉलनीमध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलगा काल पडलेल्या पावसामुळे आपण पाहतो की ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेला होता। 2 तासात जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश पाऊस पडला। त्यामुळे अनेक नदी नाल्यांना आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पूर आल्याची स्थिती निर्माण झाली होती। हा ओढा अगदी लहान आहे, पण काल आपण जर सायंकाळी पाहिलं तर या ओढ्यावर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर देखील पाणी आलेलं होतं आणि याच रस्त्यावरून अमन भालदार हा 11 वर्षीय शाळकरी मुलगा जात होता। त्यावेळेला त्याचा सायकलवरनं जात असताना तोल पडला आणि त्याच्यानंतर तो मुलगा इकडे वाहून गेलेला आहे। आता काही वेळेपूर्वी तो मुलगा त्याचा मृतदेह सापडलेला आहे। संध्याकाळी जो जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला होता तो इथेही झाला आणि यामुळे ओढ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं आणि रस्त्यावरती पाणी आलेलं असताना या पाण्यातून मार्गक्रमण करताना तो मुलगा वाहून गेला होता। सायंकाळी 6 वाजता काल शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। ती रात्री 8 वाजेपर्यंत आपण सुरू ठेवली, पण रात्री आपण शोध मोहीम करू शकत नाही, यामुळे रात्री 8 वाजता आपण थांबवलेली। आज सकाळी 6:30 वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं शोध मोहीम सुरू केली आणि बरोबर 8 वाजता या सदर मुलाचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे। अगदी लहान असणारा हा नाला काल नदीमध्ये रूपांतरित होऊन वाहत होता आणि त्यातून ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनी खबरदारी घेण्याची गरज आहे। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।